हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मस्त असा आता चहा ठेवलेला आहे. आता जायचं आहे आम्हाला उपासनेला. मग आता त्याचीच तयारी चालू आहे. आता छान असा आधी चहा घेते. तर मस्त असा चहा झाला ना की मला माझं आवरायचं आहे. प्रेशाला रेडी करायचं आहे. आणि आता वाजले आहेत बघ, ते किती वाजले? 5:30 वाजत आलेत. आणि हे बघा हे दोघांचं कसं चाललंय. तिला मस्ती आली आहे, मस्ती भामटीला मस्ती आली तिला. ती कसं पाऊल उचलती दाखव ना. ही आहे ना बघा कसं पाऊल उचलते, तिला कशी मजा येते बघा. चला चला या पुढे या. अगं चल की, चल या पुढे. चल शना, एक पाऊल उचल असा. चल. उचल. किती भामटेपणा करते बघितलं आता. हा चल. किती आगाऊपणा करते बघा. नाही तेव्हा लगेच करून टाकते. जास्त वेळ नको. गाडी पोचली का नाही? चहा होतोय आता, उकळू तर देतं का नाही? आणि हा पसारा आता तुम्ही म्हणतात की रोजचा तो पसारा आहेच आहे, पण तो खरंच रोजचा पसारा असतोच आहे. त्याला आता काही करू शकत नाही. लेडी मिल्का सिंग, लेडी मिल्का सिंग कोण आहे? लेडी मिल्का सिंग, लेडी मिल्का सिंग, मिल्खा सिंग आहे तू. लेडी फ्लाइंग जॅक, लेडी मिल्का सिंग. किती पाय माझे, किती पाय. कोणाकडे बघत असते तू? कोण आहे याच्यामध्ये? कोण आहे? कोण दिसत तुला? कोणीच नाही दिसत. मम्मी कॅमेऱ्याकडे बघत असते, मी पण कॅमेऱ्याकडे बघतो. आहे की नाही? हसलं ग हे, हसलं. तुझ्या आधी ना मला गाडी तुला फक्त गाडी पुसायची आहे, मला अजून हे सगळं उचलायचंय. तर ते कपडे काय मी उचलणार नाहीये. आणि परत माझं आवरायचंय आणि प्रेशरचं पण आवरायचं. मग मी माझं आवडतो. मी माझा चहा घेतो, माझी गाडी पुसतो आणि माझं स्वतःच आवरतो आणि गाडीत जाऊन पुसतो. नाही बघा बरोबर आहे का नाही अप्पू? अप्पू बरोबर आहे ना? काल आमचं थोडंसं भांडण पण झालं होतं खरं तर. हे बामट्यामुळे, याच्यामुळे स्वतः पण नाही जेवला आणि मी सुद्धा जेवले नाही याच्यामुळे. नाही बा, आपण जेवलो होतो. कधी? मी 4-5 वाजता जेवण करून आलेलो होतो, त्यामुळे मला काही रात्री भूकच नव्हती. बघितलं. आणि अक्षरशः मी याच्यामुळे हा नाही जेवला म्हणून मी सुद्धा तसंच झोपून गेलेली. आणि काय ते सकाळी उठून समोसे आणले म्हणून. आणलं ना मग काही का होईना. नाही का नाही अप्पू? ढोकळा खाल्ला, समोसा खाल्ला मम्मीने. पटकन असं चहा गाळून घेते आता. आमचं चालूच राहते. खारी आहे ना चहा सोबत? मला नाही खायची, मला फक्त चहा आहे. चहा झालाय आता ऑलमोस्ट. आता मस्त असं पहिले चहा गाळून घेते आणि मग चहा वगैरे घेते आता पटकन. आणि मस्त असं रेडी होतो आम्ही. आता मस्त असं निघलंय उपासण्याला जायला. आणि जवळ जाऊन थांबलेत दोघंच्या दोघं. आणि इतके क्यूट दिसतंय ना हे बघा माझं बाळ. आणि साहेब बघा कसे आहेत. म्हणलं होतं मी शर्ट घाल तर नाही. चलो कधी चालली भूड? उपासनेला चालली तर कशी बसली बघा ही भामटी. ए भामटी. काय 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 झालं? अप्पू 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 काय? अरे अप्पू म्हणलं बघती. पुढे बघ भाऊ, तू पुढे बघ, तू पुढे बघ. तू मागे नको बघू. मस्त असं आपण आता आलोय
आणि जरा आम्ही आज लवकरच आलोय. कोणी आले का नाही काय माहिती, अजून तर काही वाटत नाही कोणी आले म्हणून. बघू. चला अप्पू, हे बघ, हे बघ. अप्पू बघते डुगु 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 आई डुगु डुगु डुगु. बघून येतो का आले का नाही. आलं बिला असेल कोणी तर. या छोट्याशा ह्याच्यातून आता पप्पू आलं आलं आपण. मामा तर म्हणे लवकर या, मला प्रिशासोबत खेळायला भेटत नाही. आणि बघा मामाच आलेला नाही अजून. असं कुठे मामा तुझा? आता कुठे मामा? आता कुठे मामा? काय बघती? काय दिसत त्या झाडाकडे तुला? काय दिसत तुला? आता वय साहेब हो, जेव्हा ही मोठी होईल समजा, म्हणजे नाही का चालायला वगैरे लागेल, हिला जेव्हा कळायला लागेल तेव्हा तिथे जे खेळ आहेत नाही का, सगळं घसरगुंडी झोकान ते लगेच बाहेर पडेल इथून. घसरगुंडीच खेळशील का? ए नको, अजून एवढं असं नको. नाही नको, पण नको, अजून छोट आहे ते. हा ते काय भरपूर सांभाळणार आहेत तिला आता. सांभाळणारे आहेत भरपूर. मग काय सवय लागायला लागली की छान. मग ह्यांचे किती छान बसतेत नानाचे. हो मग त्यांची छान काही त्रास देत नाही, पहिल्यापासून मस्त बसतेत. पहिल्यापासून सवय असली का मग काही नाही. त्याला हरिओम. कसं तोंड करती रडक. काय झालं आजीकडे गेला रा? कसं बघती भामटे. मामा म्हणे लवकर ये, मामा तर तिकडेच आहे. एवढ्या वेळाने मामा भेटलाय आता. ओळखत नाही ते, ओळखत नाही तुम्हाला. तुम्ही ओळखत नाही. आता बघा टाइम आहे अजून उपासनेला. मस्त असं बाहेर लॉन मध्ये बघा कशी मजा चालली यांची. कुठे चालले? खेळायला चालले का? तिकडे खेळू करायला चालले. ढग वाजतायत बरं का, पावसाचा भरोसा नाहीये. जिजूबाला करायला चाललं का तू? काही कळतच नाही तिला. हरी गुरु नाम हरि ओम. मस्त असं आता घरी आलोय
आणि प्रिशालाही झोक्यात घातले. आता तिच्या झोपण्यावरती आहे. साहेब काय झोका देतात. धुतलेले कपडे होते सगळे बघा कसा सोफ्यावरती पसारा झालाय. त्या कपड्यांच्या घड्या घालून जायला तर मला काही जमलं नाही कारण उशीर होणार होता. आणि नेमकं आम्हाला यायला सुद्धा उशीर झालाय कारण की तिथे पण मीटिंग होती, त्याच्यामुळे आम्हाला यायला पण वेळ झालाय. आता मला स्वयंपाक करायचा आहे. आता काहीतरी जेवायला बनवते, मस्त असं जेवण करतो. तर भेटूयात माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.